तुम्ही सभाही ऐकत असाल, काही गोष्टी तुमच्या कानावर पण येत असतील. काल ठाण्यामध्ये सभा घेतली. राज ठाकरे असं म्हणाले की ठाण्यातली 1000 एकर जमीन ही दिली गेली आणि एक प्रकारे राज्य सरकारवर आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपाबद्दल कोणाला दिली ते मी आरोप काय बघितला पण नाही, भाषा नाही ऐकलं नाही. कोणाला नाव बिव घेतलं का? अदानींचं नाव नाही घेतलं. अदानींचं तर नाव घेतातच आहेत ना ते. त्यांनी म्हटलं गेल्या 10 वर्षात अदानींनी एवढी सगळी संपत्ती मिळवली, एवढे सगळे तुम्ही अंधण दिलं ते त्यांचं. मुख्यमंत्र्यांनी ते व्हिडिओ पण दाखवले ना. शेवटी राज्याचा विकास करायचा असेल तर कोण आणणार पैसे, कोण लावणार पैसे? हे तर तिकडे लंडनमध्ये लावतात, तिथं नाही लावत. मग उद्योजकच लावणार ना. आणि त्याचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी दाखवला ना. आणि मी त्याच्या आधी भाषणात पण सांगितलं होतं की ज्या अदानींचं जे सेकलिंग कंपनी होती अगोदर त्याचं रद्द करून कोर्टामध्ये जाऊन रद्द करून अदानींना काम दिलं ना. मग काम दिल्यानंतर जेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा ते चांगले होते, तुम्ही सरकारच्या बाहेर गेलात की ते वाईट झाले. असं कसं काय होऊ शकतं? त्यांचं म्हणणं आहे की एकच का, अनेक का नाहीत उद्योगपती, एकाच उद्योगपतीवर एवढी मेहरबानी का? बघा, टेंडर निघतं, ओपन टेंडर निघतं. जो जास्तीचा सरकारचा फायदा करतो त्याला टेंडर मिळतं, एक तर लोएस्ट नाही तर हायेस्ट. आता या अदानी म्हणजे ही जी काही ते म्हणतात की अदानीला हे दिलं ते दिलं, ही DRP आहे, ही कंपनी आहे, त्याच्यात सरकार पण आहे. सरकार रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये आहे. आणि सरकारची जी काही हे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सरकार म्हणून इक्विटी पार्टनर आहेत. आणि त्याच्यामध्ये हे लोक रोज म्हणतात की अदानीला दिलं, अनुदान दिलं. असं नाही. तुम्हाला सांगतो, यांनी अगोदर निर्णय घेतला होता त्यावेळेस फक्त पात्र लोकांना घरं देण्याचा निर्णय होता तो. फक्त पात्र. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही म्हणालो पात्र अपात्र नाही. गेल्या अनेक वर्षापासून राहतात त्या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे. म्हणजे जे तिथे पात्र लोकांना घरं, पेरीफेरीमध्ये बाकी लोकांना घरं, पण 100% लोकांना घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतला. का? त्यांनी दुसरी गोष्ट TDRवर बोलतात. TDR पूर्णपणे ओपन होता. आम्ही TDRला कॅपिंग केलं. एवढाच TDR तुम्हाला कंपल्सरी नाही, त्यांच्याकडून सगळा TDR घेऊन त्यांची मोनोपोली करायची असं आम्ही नाही केलं. अनेक त्याच्यामध्ये आम्ही बदल घडवले आम्ही आल्यानंतर. पण त्याच्यामुळे काही मराठी माणसांना मुंबईत येण्यासाठी काही फायदा होताना दिसतोय किंवा काय? मराठी माणूस म्हणून जो आता मुद्दा आहे, निवडणूकच मराठीच्या मुद्द्यावरती. मराठी माणसं मुंबईच्या बाहेर का गेली? त्यांचे रखडलेले प्रकल्प म्हणून गेली ना. मग कोण डेव्हलपर होते? का तुम्ही त्यांना बोलवलं नाही? आता मी जसं केलं रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 17,000 घरांचा प्रकल्प, सगळे मराठी आहेत ना तिथे. 20 वर्षापासून एक बिल्डिंग उभी केली आहे, बाकी काहीच केलं नाही. मग आम्ही त्याला काय केलं, SRA घेतला आणि MMRDA घेतला सोबत. आमची MMRDA घेतली आणि 17,000 घरांचं बिल्डर नाही आहेत तिकडे. MMRDA बिल्डर तो एखादा डेव्हलपर अपॉइंट करेल आणि तो त्याच्याकडून बिल्डिंग बांधून घेईल की स्वतः त्याचं टेक्निकल हे लावेल. 160 कोटी रुपये भाडा आम्ही त्यांना दिलं. जाऊन मी स्वतः चेक दिले, मुख्यमंत्री होतो मी त्यावेळेस. हे करू शकले नाहीत. असे 17 आम्ही 17 SRAचे प्रकल्प, 50 एकर, 100 एकर, 200 एकर असतील, 300 एकर असतील. हे जेव्हा क्लस्टर होतील तेव्हा एक नियोजनबद्ध विकास होईल. आता बघा, एक क्लस्टर घेतलं, तुम्ही त्यांना पाहिजे तसे अम्युनिटी देऊ शकत नाही, क्षेत्रफळ छोटं असतं. म्हणून आम्ही क्लस्टर करण्याचा निर्णय जो मी घेतला, मी 15 वर्ष क्लस्टरसाठी भांडलो, मी संघर्ष केला. पृथ्वीराज चव्हाण साहेब असतानापासून शेवटी तर मी म्हणालो, ते म्हणाले हे अनधिकृत इमारती आहेत, हे कसं काय होऊ शकतं? बोलो माणसं तर अधिकृत आहेत. बोलो तुम्ही करणार नसाल तर मला विधान भवनाच्या वरून उडी मारावी लागेल, कारण मी दर पावसाळ्यामध्ये माणसं मरताना बघू शकत नाही. कशाला पाहिजे माझी आमदारकी? मी आमदार होतो त्यावेळेस. मग क्लस्टरचा निर्णय घेतला. आता हे छोट्या क्षेत्रफळामध्ये तुम्ही जादा त्यांना अम्युनिटी देऊ शकत नाही. 50 एकर, 100 एकर, 200 एकरमध्ये तुम्ही मुलांना ग्राउंड देऊ शकता, खेळायला गार्डन देऊ शकता, पार्किंग देऊ शकता, हॉस्पिटल देऊ शकता, शाळा देऊ शकता, सगळं देऊ शकता. मग हे आम्ही सुरू केलं आहे. 17 आमचे URP तयार आहेत, म्हणजे क्लस्टर. मग हे कोण येणार? हे गेलेत तिकडे ना बाहेर, नाला, सोपारा, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ. त्यांना आम्ही इकडे आणणार ना परत. म्हणजे
पंतप्रधान आवास योजना जशी आहे, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल जी घोषणा आहे त्याला पूरक या ठिकाणी जे SRAचे प्रकल्प आहेत, जे बिल्डर लोकांनी सोडून दिले, ट्रेडिंग केलं आहे, मग त्यांचं नाक दाबलं पाहिजे ना. आम्ही सगळ्या नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये त्याची कॅपॅसिटी बघतोय. त्यांनी 2 वर्षाचं का 3 वर्षाचं भाडं जमा करायचं पूर्ण, तेव्हा त्या कामाला हात लावायचा, अन्यथा नो. मग काय, मग याच्यामुळे मराठी माणसाला फायदा होणार. जेव्हा तुमचा डिमांड जादा आहे, सप्लाय कमी आहे, तेव्हा किमती वाढतात. याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल ना, त्यामुळे परवडणारी घरं मिळतील. नोकरदार महिलांना आम्ही त्याच्यामध्ये ठेवलं आहे, गिरणी कामगारांना ठेवलं आहे, डबेवाल्यांना ठेवलं आहे त्याच्यामध्ये. मग का केलं नाही एवढे वर्ष?